गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही लोक कसे आहात? तुमचा कालचा दिवस कसा गेला? सुंदर दिवस. सुंदर दिवस म्हणजे ह्यासाठी की जे आपण बघत आहोत, जे आपण शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला मार्गदर्शन बरोबर आपला जर प्रॉफिट होत असेल या आपलं चांगलं होत असेल, तर नक्कीच त्या गोष्टीला आपल्याला फायदा होतो हे आपल्याला कळतं. मग जेव्हा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होत असेल ती गोष्ट वारंवार करायची. उदाहरणार्थ, तर तुम्ही देवाची बत्ती लावताय, देवाचं नामस्मरण करताय, कुठल्या गुरुला मानताय आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह वाटत असेल तर नक्कीच करावी. कारण का मी हर वेळेस सांगतो, पॉझिटिव्ह असणं जरुरी आहे. ओके. कारण हीच गोष्ट तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेणार आहे. माझ्या आयुष्यात असंच होतं, माझ्या आयुष्यात तसंच आहे, माझं नशीब खराब आहे, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आपण काय बोललो काल, की एक बॉक्स बनलेला आहे. जर बॉक्स मार्केट तोडून जात असेल वरती तर मार्केटमध्ये कॉलची ऑपॉर्च्युनिटी आहे. पहिला टार्गेट आपला 320 चं नक्कीच असेल. 440च्या वरती जर मार्केट सस्टेन केलं तर आपले 330 चे टार्गेट आपल्याला भेटतील. मार्केटने काल ऑल टाइम हाय पण तोडलेला आहे. जी हिस्ट्री असते ती तोडलेली आहे आणि कुठे ना कुठेतरी बघायला गेलं तर त्याच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. ओके. मला वाटतं 325 या 28 काहीतरी ऑल टाइम हाय होता लगभग तरी, पण त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे. ओके. त्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये एक बुलिशनेस तुम्हाला दिसते आहे. ओके. मेन गोष्ट काय माहितीये काय, ही बुलिशनेस दिसते. ओके. खूप दिवसापासून बुलिशनेस दिसते. मार्केट सस्टेन होते, मार्केट जाते, मार्केट सस्टेन होते, मार्केट जाते. पण ही बुलिशनेस खरीच बुलिशनेस आहे का? का मार्केट एक डायरेक्ट खाली येण्यासाठी आपल्याला ट्रॅप करते? हा पण विषय येतो. कारण जेव्हा पण मार्केट ऑल टाइम हायला या रेसिस्टन्सला येतो तेव्हा ऑब्व्हियस स्टेट असे होतात की मार्केट रिजेक्शन घेऊन खाली येईल. ओके. मी असं बोलत नाही की उद्याच्या उद्या मार्केट खाली येईल आणि उद्या उद्या मार्केट वरती जाईल. पण त्या कंडिशन्स आहेत त्या आपण समजण्याचा प्रयत्न करूया की उद्या ट्रेडिंग कुठल्या कंडिशन वरती कुठल्या सेटअप वरती करायची. ओके. माझ्या खूप साऱ्या स्टुडंटचा मेसेज आला की सर प्रॉफिट चांगलं झालेलं आहे. खूप चांगला व्हिडिओ होता. त्यामुळे त्यांचे आभार, खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे प्रॉफिट केलंय त्यासाठी तुमचे खूपच आभार. आमचे शिवा सर आहेत साऊथ इंडियन पण मराठी मराठी व्हिडिओ सगळे बघतात आणि त्यांचा प्रॉफिट बघा 26 पॉईंट्स, विशेष संपला. आमचे दुसरे योगी सर आहेत, त्यांचा हिशोबच नाही, 10-20 पॉईंट घेऊन निघतात. स्कॅल्पिंग 14 ला घेतला, 21 ला काढला. 5-10 पॉईंट 5-10 पॉईंट 5-10 पॉईंट बस झाले. दिवसाला मीटर चालू असणं जरुरी आहे, प्रॉफिट असणं जरुरी आहे. कोणी इथे ट्रेड केला, कोणी ह्या माझं दाखवतो मी, कोणी ह्या पुलबॅकला ट्रेड केला, कोणी सस्टेन झाल्याच्या नंतर ट्रेड केला. बघा लास्ट मुवमेंटला जी मुवमेंट आली ती येईल नाही येईल याचा भरोसा नव्हता, पण ती आली. ओके. कोणी इथे पण ट्रेड केला असेल, पण ट्रेडच्या ऑपॉर्च्युनिटी खूप भेटल्यात, पण आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपण ट्रेड कुठे करावा. ह्यासाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, डेटा अनालिसिस, मनी मॅनेजमेंट, कंट्रोल, सायकोलॉजी हा विषय शिकणं खूप जरुरी आहे. आपला नवीन बॅच चालू होत आहे जानेवारीमध्येच एंडिंगला. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी, तुमची तरक्की करण्यासाठी या तुम्हाला स्वप्न तुमची पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं असेल पुरा कोर्स जो आहे 7 महिन्याचा, तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपच्या मला करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, तिकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि बघू शकता आणि समजू शकता की आपण एक्झॅक्टली काय शिकतोय. बघा, शिकणं थांबवलं नाही पाहिजे, आयुष्यात रोज शिकणं पाहिजे. मी जर आज प्रो ट्रेडर झालोय, मी समजा काही कमवतो सर्टन अमाऊंट, तरी पण मी अजूनही शिकतो असं वाटतंय. मी काल माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये टाकलेलं मी हा नवीन बॅच चालू होतोय, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तो, की ऑल टाइम आहे बिग अचिव्हमेंट. बघा टाकलंय बिग येस्टरडे सकाळी, डोंट गो फॉर ट्रेड टिल 10 AM, त्याच्यानंतर मार्केट विल डिसाइड टेक द डायरेक्शन. मी हर वेळेला सांगतो. त्यानंतर येस्टरडेच पेज मध्ये काल जे बोललेलो मी बुधवारी, सॉरी गुरुवारी जे बोललो ते शुक्रवारी झालं आणि 30 पॉईंट्स विथ 20 लॉट्स दुकान बंद झालं माझं. किती वाजता? 11:30 वाजता. हे असं करणं म्हणजेच आहे ना, तुमचा अभ्यास कुठे ना कुठेतरी सक्षम आहे, तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती भरोसा आहे. पण हा भरोसा कधी येतो? जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टी समजता, शिकता आणि त्याच्यावरती वारंवार प्रॅक्टिस करता, एक्सपिरियन्स येतो, त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करता. ओके. तर बघा,
गोष्टी अशा आहेत की पहिलं मोटिवेशन आमची लाईन तीच असते ना हर वेळेला, पहिले थांबायला शिका, गोष्टी समजा, शिका, समजून घ्या, त्यानंतर ट्रेड करा. मार्केट एक बुलिश मुवमेंट दिला आणि मार्केट सस्टेन झालं. आता ही जी मुवमेंट सस्टेन होणं म्हणजे मी हर वेळेला सांगतो, मार्केटनी बघा असंच करतो मी, ही लाईन जी ना इकडे येऊन सस्टेन झालं पाहिजे, मार्केट वरती गेलं पाहिजे. 15 मिनिटाची क्लोजिंग कॅन्डल क्लोजिंग आहे, 1 तासाची, अर्धा तासाची कॅन्डल क्लोजिंग आहे. म्हणून बोलतो कधी पण ट्रेड करायचं ना 10 10:30च्या नंतर ट्रेड करायचं. कारण काय माहिती काय, मार्केटची दिशा तुम्हाला कळते. 10-20 पॉईंट हमखास आरामशीर भेटतात. म्हणजे नॉर्मल बिगनर ट्रेडर पण ते करू शकतो. पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती की आपल्या सायकोलॉजीचा, आणि हेच आम्ही आमच्या सेशनमध्ये शिकवतो की सायकोलॉजीला कशी मेंटेन करायची, पेशन्स कसा ठेवायचा. आणि एवढं शिकून पण तुम्ही पेशन्स ठेवू शकत नाहीये, मग मार्केट तुमच्यासाठी बनलेलं नाहीये. आणि जगात कुठलीही गोष्ट पॉसिबल नाहीये, फक्त तुम्ही ठरवलं पाहिजेत की मी करून दाखवेन, तरच ते पॉसिबल आहे. मग बाजूला तुमच्या देव जरी बसलो, मी जरी बसलो, तरी तुम्ही प्रॉफिट लॉस हा विषय तुमच्या आयुष्यात चालू राहील. पण जेव्हा तोपर्यंत तुम्ही सक्षम होत नाही, शिकत नाही, तिथपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. ठीक आहे, तर ती गोष्टी सगळ्या अशा आहेत. पण आता येऊया आपण उद्या मार्केट नक्की काय करायचा प्रयत्न करतो. ओके, असं बघायला गेलं ना तर डेली वरती खूप चांगली क्लोजिंग भेटलेली आहे. आपला बॉक्स पण मार्केटने तोडलेला आहे. बघा सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या, पॉईंट वाईज लिहून घ्या की मार्केटने तोडलेल्या आहेत. ओके, मार्केट वरती येऊन सस्टेन पण झाले, मार्केटने एक ऑल टाइम हाय पण तोडून वरतीच क्लोजिंग दिले, म्हणजे मार्केटमध्ये बुलिशनेस आहे. मला एक सांगा, आता सगळीच जर बुलिश होतील, मग खालची ट्रेड कोण घेणार? मग त्यासाठी तुम्हाला थांबणं जरुरी आहे. पहिल्या घटकेलाच जाऊ नका की बाबा 9:30 वाजले की ट्रेड करायचंच आहे, सवय नका लावू. खूप घाणेरडी सवय आहे ती. ओके, 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊया. 15 मिनिटाच्या चार्टवरती तुम्ही बघाल ना, तर ह्या ज्या लाईनी आहेत सगळ्या ऑल टाइम हायच्या वरतीच क्लोजिंग भेटलेली आहे. ठीक आहे, 15 मिनिटावरती पण चॅनल दिसतोय. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलेलं की चॅनल पॅरलल चॅनल चाललाय, जो 15 मिनिटावरती चाललेला आहे, तो वर खाली होतोय, वर खाली वर खाली वर, आणि आता खाली येऊन परत वर चाललाय. मला मार्केटला इथपर्यंत यायचं आहे. ओके, किंवा मार्केट इकडनं ह्या लेवलवरनं परत सस्टेन करून वरती जाऊ शकतो. ही कुठली लेवल आहे? 26,000ची सायकोलॉजिकल लेवल आहे. म्हणजे मार्केट आता 26,000च्या वरती सस्टेन झालेलं आहे. त्यामुळे एक पॉझिटिव्ह वाईब्स तर आहेत, बुलिशनेस मार्केटमध्ये दिसतोय, चांगल्या होल्डिंग दिसत आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण आहे ना एका तासावरती एका दिवसावरती येऊया डेली चार्टवरती आणि बघूया एक्झॅक्टली काय मार्केट करतंय. बघा, हा जो ऑल टाइम हाय होता ना, जो लगभग ह्या लेवलला होता, त्याच्यावरती मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. तर तुम्ही बघाल ना, तर ही लेवल जी आहे त्याच्यावरती मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. बघा होते काय, जेव्हा मार्केट अशा मुवमेंट्स बनवतो ना, अशा मुवमेंट्स बनवतो, मी तुम्हाला 2-3 दिवसाच्या व्हिडिओच्या अगोदर पण सांगितलेलं की डोजी बनले, डोजीच्या वरती जर ग्रीन क्लोजिंग झाली तर मी वरचा ट्रेड खाली झाला तर मार्केट डायरेक्टली क्रॅश होईल तयारीमध्ये. मार्केटने संवारलं, आपल्याला स्वतःला सांभाळलं आणि आता मार्केट त्या लेवलला चाललंय. आणि हा जो आहे डेलीचा पुलबॅक बोलतो आपण, की मार्केटने सस्टेन करून वरती पुलबॅक घेतलाय. म्हणजे याचा अर्थ हा ब्रेकआउट जो आहे, आता ब्रेकआउट हा विषय कसा असतो, काय असतो, त्याचे रूल काय असतात, कॅन्डल क्लोजिंग कशी असते, हे आम्ही आमच्या सेशन्समध्ये आमच्या फॅमिली मेंबर्सला, आमच्या स्टुडंटला आम्ही शिकवतो, समजवतो. ओके, तर ब्रेकआउटच्या नंतर मार्केटने सस्टेन केलेला आणि चांगला ब्रेकआउट भेटलाय. मग आता उद्या इथे ग्रीन कॅन्डल येईल का? बघा, अशी अपेक्षा नका धरू की उद्याच ग्रीन कॅन्डल येईल. मार्केट परत आहे ना, माझ्यासाठी कसं असलं पाहिजे मार्केट, तुम्हाला सांगतो. माझ्यासाठी मार्केट कसं असलं पाहिजे उद्यासाठी, कॉल मी तर उद्या वरच्या साईडलाच, सी साईडलाच बसणार आहे. मी पुट साईडचा विचार करणार नाहीये. पण कधी जेव्हा मार्केटचं डायरेक्शन करेल 10 10:30 नंतर, बघा मार्केट कसं झालं पाहिजे. मार्केट उद्या ना जर गॅप अप ओपन झालं तर हा ट्रेड आपल्या हातात निघून गेला, समजा कम्प्युटर बंद करून झोपून जावा, काहीच काम नसेल तर. ऐका, पॉईंट लिहून घ्या. मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर तुमचा जो प्रॉफिट आहे ना, तो ऑलरेडी मार्केटने खाऊन टाकलाय, मग हातपाय मारून काय फायदा नाहीये. दुसरी गोष्ट, मार्केट जर बॉटमला बनतंय या लोला ओपन होतंय, डे लोच्या खाली ओपन होतंय, ओके, प्रिव्हियस डेच्या लोच्या खाली ओपन होतंय, क्लोजिंगच्या खाली, क्लोजिंगच्या खाली, ही क्लोजिंग आहे याच्या खालीच ओपन होते, म्हणजे समजा ते 26,250, 240 इथे होते, आणि जर मार्केट हा हाय तोडतोय तर मी यस वरच्या साईडला ट्रेड करायला तयार आहे. ओके, आता ही आपण लाईन टाकून देऊया, म्हणजे आपल्याला 5 मिनिटावरती समजता येईल, सगळ्या गोष्टी समजता येतील, करता येतील. ओके, हा बघा डे हाय आहे. ओके, आणि माझ्यासाठी सुरुवात सुंदर मार्केट जे असेल ना, ते कुठलं असेल माहितीये का, मार्केटनी फ्लॅट ओपन व्हावं, मार्केटने एक डेप्थ द्यावा आणि मार्केट जावं. मी असं करतो ना हर वेळेला, ही साईन
म्हणजे मार्केटने सपोर्ट घेऊन वरती गेलेलं ट्रेड मला खूप सफळ होईल, कारण का मला त्याच्यामध्ये जास्त पॉईंट भेटतील आणि मला कळेल की यस सेलर्सनी प्रेशर दिला आणि इकडनं बाहेरचे परत मार्केटला उचलला आणि हा खरा अजून एक मोठा ब्रेकआउट होऊ शकतो आणि अजून एक ऑल टाइम हाय आपल्याला उद्याच्या उद्याच बघायला भेटू शकतो. ओके, व्हिडिओ आपण बनवतोय शनिवारी, कारण का आज आणि उद्या 2 दिवस मी मोठ्या इव्हेंटमध्ये बिझी असणार आहे, म्हणजे उद्या मला टाइम नाही भेटणार, म्हणून मी हा व्हिडिओ आता बनवतोय. हा व्हिडिओ आहे सोमवारसाठी. ओके, सोमवार 5 तारखेसाठी. ठीक आहे, की ह्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा. पहिला पॉईंट आहे की मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर ट्रेड भेटणार नाही, उगाच ट्रेड मध्ये पडू नका. दुसरा पॉईंट, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल या खाली ओपन असेल, खाली ओपन झाला तर मोमेंटम तुम्हाला कळेल कुठली आहे ती प्राइस एक्शनची. ओके, तिसरा पॉईंट असा आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि जर डेप्थ वरती आलं आणि डेप्थ वरनं जर गेलं तर हा माझ्यासाठी सुंदर ट्रेड असेल, चांगले प्रॉफिट होतील. लिहून घ्या, उद्या दिवशी तुम्हाला अजून एक नवीन हाय बघता येतील. ठीक आहे, तर सगळ्याचा अभ्यास आपण येऊया आणि 5 मिनिटावरती बघूया एक्झॅक्टली कसं दिसतंय ते. बघा, ही जी लाईन लागली ना ती 35 ची लाईन लागलेली आहे. ओके, आणि ही जी लो हाय आहे आपण लगभग असा घेऊया, 320 घेऊया, कारण का इथे 2-5 मिनिटं आपल्याला रिअल ट्रेड दिसतात. ही लेवल ठीक आहे, आपण ही लेवलला जरा एक्सटेंड करूया. ओके, ह्या लेवलला पण जरा एक्सटेंड करूया. ओके, आता हा झोन काढून टाकूया. आपला चार्ट क्लिअर झालाय. 15 मिनिटाचा जो पॅरलर झोन जो आहे सपोर्ट रेसिस्टन्सचा, तो असा काहीतरी आहे. ठीक आहे, असा काहीतरी आहे. आता इथे बघण्यासारखं आहे की उद्या जर मार्केट ह्या लेवलच्या वरती बघा इथे आणि खालची बाजू जर मी बोलाल ना तर लगभग मी बघेन 200 लगभग ही जी लेवल आहे. ओके, ही लेवल, ही लेवल. ओके, आणि ही जी लेवल आहे ती आपण पण ऍडजस्ट करून लावूया, ही लेवल. तर बघा मार्केटने काय केलं माहिती आहे, इथे येऊन सस्टेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेवल कुठले आहेत, 300 ची लेवल आणि एक आहे 330 ची लेवल. तर मार्केट उद्या ह्या लेवलच्या वरती सस्टेन करत असेल आणि जात असेल तर मी उद्या सीचा ट्रेड घेईन. कुठली लेवल, तर 320च्या वरती मी ट्रेड करेन. ठीक आहे, खालची लेवल माझी असेल 240च्या खाली जर मार्केट सस्टेन होत असेल किंवा अजून जर आपल्याला सेपर सेटचा गेम घ्यायचा असेल तर तुम्हाला सेपर सेटची एंट्री तो बघा ही वाली लगभग 200च्या खाली आपण तोच घेऊया, सेपर साईड घेऊया, कारण का इकडं मार्केट मग खूपच खाली जाईल 240च्या खाली, तर मी एक ऑब्वियस ट्रेड घेईन. ठीक आहे, इथे अजून एक लाईन बनली जी 250ची, बघा 250ची आहे, 10 पॉईंट जास्तीत जास्त आहेत. ठीक आहे, ही आहे 200ची लेवल. ओके, आणि इथे आहे 250ची लेवल. आता मेन गेम कुठे होईल तुम्हाला सांगतो बघा, मेन गेम होईल 250च्या लेवलला. मार्केट जर डेप्थ देऊन 250ला येऊन जर वरती जात असेल ना तर यस माझा एक ट्रेड बनतोय, मी असं समजेन. तर गॅप डाऊन ओपन होऊन गॅप अप इथे होईल वरती 300-350 वरती, तर मी उद्या ट्रेड करणार नाही. फ्लॅट ओपन झाला आणि मार्केट डेप्थ घेत असेल तर यस मी उद्याचा ट्रेड इकडनं वरती घेईन. ठीक आहे, गॅप डाऊन झाला तर मार्केट परत इकडनं बाउन्स करण्याचा चान्स जास्त आहे. त्यामुळे 10-10:30च्या नंतर लिहून घ्या, 10-10:30च्या नंतरच मार्केटमध्ये पळायचा प्रयत्न करा. आणि मंगळवारीपर्यंत तुमची एक्सपायरी आहे, त्यावेळी मुवमेंट्स असणारच आहेत. आणि जेव्हा मुवमेंट्स असतात ना ऑल टाइम हायला, कसं म्हणते ऑल टाइम हायला दुनियाला सगळ्यांना दिसतंय, करोडो लोकांना, मी बोलतो 99% लोकांना दिसतंय मार्केट बुलिश आहे, सगळी लोक कॉल जातील. तुम्हाला मार्केट वरती बोलवेल आणि एक डायरेक्टली रेड कॅन्डल बनवेल जी असेल एकदम वर्टिकल लाईन, याला असं सरळ. मग खालच्या साईडला ट्रेडला तुम्ही अटकाल. जेव्हा तुम्ही वरच्या साईडला खेळायला जाल, कॉल घ्या बसाल आणि मग तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे उद्या खूप समजण्याची समजून गेम करा. मी तर बोलतो उद्या लॉट्स 1 किंवा 2 ठेवा, 5-10 लॉट्स वरती जाऊ नका. छोटे लॉट्स घ्या, छोटे प्रॉफिट घ्या आणि रोज प्रॉफिट घ्या. 500 जर तुम्ही रोज कमवत असाल तर मी तुम्हाला 500 रुपये कमवणं शिकवतोय, कमवत असाल तर 12 ते 13,000 या 15,000 कुठेच नाही गेले महिन्याचे, जे तुमच्या नॉलेजने एक्सपिरियन्स करून येणार. पण तेच 15,000 तुम्ही जर नुकसान करत असाल मग काय फायदा नाही गोष्टीचा. म्हणून मी बोलतो हर वेळेला थांबणं शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे, त्यानंतर ट्रेडिंग करणं जरुरी आहे. ठीक आहे, आता सगळ्यांना जर वरच्या लेवल दिसत आहेत
मग खाली कोण घेणार आहे, त्यामुळे इकडनं एक रेसिस्टन्स बनणं, टॉप रेसिस्टन्स एक डेप्थ येणं जरुरी आहे. पण तो डेप्थ जर इकडनं रिव्हर्सल होत असेल आणि 15 मिनिटाची कॅन्डल इथे मला मॉर्निंग स्टार असं काय दिसत असेल, तर यस मी उद्याच्या उद्या वरच्या ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. आणि जर मार्केट अजून खाली आलं तर लगभग मार्केटची लेवल उद्या 120 पर्यंत खाली आपल्याला टार्गेट दिसू शकतात. जर मार्केट खाली आलं तर 200च्या खाली मी 240च्या खाली 200च्या खाली मोस्टली 240च्या खाली मी एक पोझिशन होल्ड करेन, जी खालच्या साईडला ट्रेड करण्यासाठी असेल. आणि ह्या इकडनं मी वरच्या साईडला एक ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, मार्केट खूप क्लिअर आहे, जास्त कन्फ्युज होऊ नका. भले बुलिश आहे पण ती भीती आहे, जेव्हा आपण टोकावरती असतो ना तेव्हा पडण्याची जास्त भीती असते. आता आपण टोकावरती आहे आणि टोकाच्या वरती गेलोय, त्यामुळे पडण्याची भीती खूप आहे. त्यामुळे घाबरू नका, फक्त संयम ठेवा, शिक्षण घ्या, एक्सपिरियन्स घ्या आणि आपल्या सेटअपवरतीच काम करा. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे, सोमवार दिवस तुमच्यासाठी ग्रीन जाऊ ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद माझा व्हिडिओ ऐकण्यासाठी. गुड नाईट, टेक केअर.